खऱ्या अर्थानं आपल्या शिवसैनिकांनी लक्ष दिलं पाहिजे। काय व्हायलंय काय नाही याच्याकडे मला वाटतं आपण लक्ष देऊ नका, पण माझ्या शिवसैनिकाला विनंती आहे की हे वसमत हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच्यावरती माझ्या छत्रपती शिवरायांचा करकरीत भगवा या ठिकाणी आपण हार वेळच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फडकवलेला आहे। मी सुद्धा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम केलं। मुंदडा साहेब या ठिकाणी आमचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आम्ही तुम्हाला सांगतो की काम करत आहोत। या ठिकाणी मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं की जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपलं नाव होणार नाही। मित्रो ध्यानात ठेवा, आपण जर काम करसाल तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आपलं नाव झाल्याशिवाय राहत नाही। याचं उदाहरण साक्षात हा संतोष बांगर आहे। ध्यानात ठेवा, संतोष बांगर एक शाखा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो मी काम केलं। 2005 ला मला वाटते की मला शिवसेनेने आमचे सन्माननीय शहर प्रमुख अशोकरावजी नाईक यांनी मला नगरपालिकेला निवडून म्हणजे तिकीट दिलं। त्या ठिकाणी 2005 ला तुम्हाला सांगतो की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो। या सर्व नेत्या मंडळीच्या आशीर्वादाने 2008 च्या एंडिंगला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की काम केलं। त्याच्यानंतर तो तुम्ही बघितलं असेल, काम करत असताना कुठल्याही प्रकारची जात पात धर्म कधी या संतोष बांगरने बघितला नाही। कोणीही जातीचा आणि कोणीही पातीचा आणि कोणीही धर्माचा जर तुम्हाला सांगतो माणूस जर माझ्याकडे जर आला तर निश्चितपणे त्याचं काम करून देण्याची ताकद या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या संतोष बांगरला भेटली। मित्र होत्या म्हणून आपल्याला फक्त एवढंच सांगायचं, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागलेल्या आहेत। या ठिकाणी राजू चापकेने सांगितलं की आम्हाला या ठिकाणी स्वबळावरती नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आम्हाला स्वबळावरती लढवायचं आहे। स्वबळावरती तुम्ही जरूर लढवा, पण माझी आपल्या सर्व पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तिकीट देताना की हा माझ्या जवळचा आहे आणि हा माझ्या दूरचा आहे हे जर मला वाटते आपल्या कार्यकर्त्यांनी जर बघितलं, आपल्या नेत्यांनी जर बघितलं तर निश्चितपणे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समितीवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी कातमोर साहेबांचं आमचे सज्जू पाटील बोंडारे यांनी माझ्याकडे आणलं। मुंदडा साहेब असतील, राजू चापके असतील, हे सर्व मंडळी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे आली आणि सांगितलं की कातमोर साहेब एक चांगला माणूस आहे, आपल्या शिवसेनेमध्ये जर आला तर 4 चांद लागल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा माणसाला तुम्हाला सांगतो की आपल्या लोकांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं की देवरूपी माणूस आहे म्हणले। ध्यानात ठेवा, कधी केलं तुम्ही डॉक्टर साहेब दवाखाना कधी चालू झाला? डिग्री 2004 ला आणली, म्हणजे 2004 पासून तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो की हा माणूस आपल्या सर्वसामान्यांची सेवा करण्याचं काम तुम्हाला सांगतो की कातमोर साहेबांनी घेतलेलं आहे। या ठिकाणी आरोग्याची सेवा म्हणजे सोपी नसती मित्र, ध्यानात ठेवा। त्यांना मी विचारलं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना, बाकीच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारलं की डॉक्टर साहेबांना सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सर्जन आहे ते, आणि सर्जन म्हणल्याच्या नंतर कॅन्सरचं ऑपरेशन असो, छोट्या मोठ्या गाठी असो, पाय असो, जे काही तुम्हाला सांगतो असतील त्याचं ऑपरेशन करून त्याला नीट करण्याचं काम, ते बी कुणी पैसे दिले काय आणि कुणी पैसे दिले नाही काय, तुम्हाला सांगतो त्या पेशंटला ठीक करण्याचं काम, चांगलं करण्याचं काम सन्माननीय कातमोर सरांनी या ठिकाणी केलंय। आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही, पण या ठिकाणी मुंदडा साहेबांनी सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं की खूप चांगला माणूस आहे आणि चांगलं काम तुम्हाला सांगतो की त्यांच्या हातून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या वसमत शहरासाठी नाही, आजूबाजूच्या परिसरातली सुद्धा तुम्हाला सांगतो की पेशंट त्यांच्याकडे येतात। त्यांच्या दोन्ही मुली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी डॉक्टर आहेत, एक मला वाटतं MS आहे आणि एक डोळ्याची। आता हे तुम्हाला सांगतो की काम करत असताना, राजकारण करत असताना लेकरावर सुद्धा संस्कार चांगले पडले पाहिजे, शिकले पाहिजे, सवरले पाहिजेत, आपल्या पायावरती उभे राहिले पाहिजेत आणि आपल्या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो की तात्परतेने उभे राहिले पाहिजे। हे काम मला वाटते की आपल्या कातमोर साहेबांनी केलं। त्यांच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी सर्वजणांनी तुम्हाला सांगतो की टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करावं।
एक चांगलं काम, एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी भेटले. आपण सांगितलंय की मला जर या ठिकाणी नगराध्यक्षाची जर संधी जर दिली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. कातोवार साहेब, तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं की आपण काम करत राहा. आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कोण निवडून येऊ शकतो आणि कोण नाही. तुम्ही काम केल्याच्या नंतर लोकच म्हणतील आम्हाला की तुम्ही कातोवार साहेबाला तिकीट द्या, आम्ही त्यांना निवडून आणू. हे काम मला वाटते की आपल्या हातून या ठिकाणी झालं पाहिजे. आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे, आपल्यामध्ये ते कर्तृत्व आहे, वक्तृत्व आहे आणि ते 100% तुम्हाला सांगतो की आपण केल्याशिवाय राहणार नाही. ताई सुद्धा डॉक्टरच आहेत ना? नाही, दोन्ही मुली. बिग क्या बात आहे. सगळी सुशिक्षित फॅमिली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहे. आणि आमचं तर काम डॉक्टर साहेब, आता तुम्हाला माहित आहे मुंदडा साहेब, आता मुंदडा साहेब तर काही नेतेच आहेत, घडवलेलेच आहे आम्हाला त्यांनी, बरोबर आहे. आता चांगला डॉक्टर सर्जन आपल्याकडे आलाय, बरोबर आहे. आपलं काम पहिलं कसं होतं, हाठ्यात उडत असं मरू करे. अरे कुठे काही ऍक्सिडेंट झाला तर सर्वात आधी जर कुणी त्या ठिकाणी जात असेल तर तो माझा शिवसैनिक जातो मित्र, ध्यानात ठेवा. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्याला सुधारण्याचं काम ते लय दिवस झाले डॉक्टर साहेब ते म्हणले, ते आता नाही, आता करण्याची आवश्यकताच नाही. तुम्हाला सांगतो नुसतं असा दाढीहून जर हात फिरवला तर विषय क्लोज आहे, ध्यानात ठेवा, बरोबर आहे. केंद्रात दाढी, महाराष्ट्रात दाढी आणि या हिंगोलीत दाढी, त्याच्यामुळे सांगायची गरज आहे का? लोक खूप म्हणतात आमचा की संतोष बांगर किती खराब आहे, बरोबर आहे. संतोष बांगर काय दिसते म्हणजे दाढीन फिडीन, बरोबर आहे. लय भांडणं करते म्हणजे. आता कोण भांडणं करायला नाही आमच्या संग, सांगा बरं, करणार आहे का कोणी भांडणं? नवीन माणूस आला तुम्हाला सांगतो आम्हाला बोलायलाच मदत आहे, बाकीचा तर दूरचा विषयच राहता. पण आम्ही चांगल्यासाठी 100% चांगलेच आहोत, ध्यानात ठेवा. आणि जे आम्हाला वाईट म्हणजे आमच्या धर्मावर, आमच्या आई बहिणीवर कुठे तर तुम्हाला सांगतो कुणी वाकडी नजर टाकत असेल तर त्याच्यासाठी आम्ही 100% गुंडेच आहोत आणि गुंडे राहिल्याशिवाय राहणार. हे काम शिवसैनिकाचं आहे, हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवून आम्हाला दिलेली आहे. अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे. हे वाक्य माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि हे विसरता कामा नाही. ध्यानात ठेवा, जर या ठिकाणी जर कुठे अन्याय होत असेल, आमच्या आया बहिणीला कोणी जर छळत असेल तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी काय हात दिलेत कशाला देवा? फक्त खायलाच दिलेत का? अन्याय होत असेल तर ते अन्याय विरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे. आणि जो शिवसैनिक आहे तो कधीही तुम्हाला सांगतो शांत बसत नाही, ध्यानात ठेवा. आणि वसमत मध्ये तर तुम्हाला सांगतो कडवट शिवसैनिक आहेत, पहिले शिवसैनिक आहेत, त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की चांगलं काम आपण सगळ्या जणांच्या हाताने घडवू. तुम्ही बघितलंय एक काम करत असताना आरोग्याचं काम, डॉक्टर साहेब जशी तुमची ओपीडी कितीची आहे? डॉक्टर साहेबांची ओपीडी 100 लोक या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोज या ठिकाणी 100 तुम्हाला सांगतो की आपापलं दुःख या ठिकाणी घेऊन येतात, बरोबर आहे. ओपीडी कळते तुम्हाला, तशीच ओपीडी तुम्हाला सांगतो या संतोष बांगरची सुद्धा आहे. सकाळी 7 वाजले, तुम्हाला तरी 10-11 वाजत असतील डॉक्टर साहेब. आमची ओपीडी सकाळी 7 वाजता तुम्हाला सांगतो. कमीत कमी 5-25 तरी पेशंट त्या ठिकाणी येतात. आणि बाकीचे सर्वसामान्यांचे लोकांचे काम तुम्हाला सांगतो की आमच्याकडे घेऊन येतात. निश्चितपणे त्या बजरंगबलीला फक्त एवढंच साकडं घालेल की पुन्हा मला ताकद दे आणि माझ्या संपूर्ण या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या ज्या ज्या कोणावर तुम्हाला सांगतो की संकटाची वेळ येऊ नये. आणि जर संकटाची वेळ आली तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्याला सावरण्याची, त्याला चांगलं करण्याची जबाबदारी हेच या व्यासपीठावरचे संपूर्ण शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, येणारी नगरपालिका आणि जिल्हा परिषद या ठिकाणी आपल्याला लढवायची आहे. या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आपल्याला फडकायचा आहे. मित्रो, मी फक्त आपल्याला एवढंच सांगेन की वरुण पक्षाने जी काही आपल्याला जबाबदारी दिली, जी काही तुम्हाला सांगतो की सूचना दिल्या, या ठिकाणी काल तर मला वाटते की या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जर युती आपल्याला करता आली तर त्या ठिकाणी युती आपण करा. ज्या ज्या ठिकाणी शक्य नसेल, बसत नसेल, कारण की कार्यकर्त्याला न्याय आपण देऊ शकत नाही. एका एका पार्टीमध्ये, एका एका पक्षामध्ये 4-4, 5-5 या ठिकाणी तुम्हाला सांगतो की
कार्यकर्ते तिकीट मागत असतात, त्यांच्यावर अन्याय होतो, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं त्या पद्धतीनं आपल्या शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर सगळ्यावर जबाबदारी सन्माननीय मुंदडा साहेब आहेत, राजू चापके आहेत, आमचे मच्छिंद्रनाथ आहेत, आमचे जुजुर्डे मामा आहेत, ही जी सगळी प्रभाकर आहे आपल्या शहरातून, ही जी सगळी टीम आहे, या ठिकाणी बसून आपण जे काही डिसिजन घेसाल त्या डिसिजनला हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मी होकार दिल्याशिवाय राहणार नाही, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. पण ही कार्यकर्त्याची निवडणूक असताना आता आमची निवडणूक संपली, आता आम्ही आमदार झालो, पण माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक हा संतोष बांगर लोकांसारखा नाही, हा संतोष बांगर दुसऱ्यासारखा नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सगळ्यात संतोष बांगर आमदार झाला म्हणून आता कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारा नाही. मित्रो, आता खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, जर कष्ट कुणाचे असतील तर ते सन्माननीय संतोष बांगरचे असल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्या या जिल्हा परिषद नगरपालिकावरती तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने आम्ही लोकांचे पाय पकडले, लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्याच पद्धतीने नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून तुमच्या सोबत तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मी शब्द तुम्हाला देतो, ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला आता काही सन्माननीय मुंदडा साहेब आपल्याला बोलणार आहे.